ज्या गर्भवती स्त्रीला हे मूल तुझं आहे अशी अफवा पसरून भगवान बुद्धांना बदनाम करण्याचं काम करण्यात आलं. अशा महिलेला बहीण मानून तिच्यावरती धम्म बलाने या ठिकाणी धम्म वर्षावाने त्या महिलेला जिंकलं. अशा भगवान बुद्धांच्या तेजाने यांचं जय हो, यांचं मंगल हो. ज्या पिसाळलेल्या हत्तीला भगवान बुद्धांच्या अंगावरती हा धम्म प्रसार करू नये किंवा मानव कल्याणाचा आहे आणि हे मानव कल्याण रोखण्यासाठी पिसाळलेल्या हत्तीला दारू पाजून भगवान बुद्धांच्या अंगावरती सोडलं. आणि अशा भगवान बुद्धांनी पिसाळलेल्या हत्तीला देखील आपल्या मैत्री रूपाने जिंकले, त्याच्या नजरेत नजर घालून त्याला खाली बसवलं. अशा भगवान बुद्धांच्या तेजाने यांचं जय हो, यांचं मंगल हो. ज्या डाकू अंगुलीमालाला सांगितलं होतं की 100 माणसांची हत्या कर मग तुला बुद्धी प्राप्त होईल, 99 करंगळ्या त्यानं आपल्या गळ्यामध्ये बांधल्या आणि 100वी हत्या भगवान बुद्धांची करणार होता. त्यांची करंगळी कापून गळ्यामध्ये घालणार होता. भगवान बुद्ध त्या वाटेने जात असताना त्या डाकूल्या अंगुलीमालाला देखील आपल्या उपदेशाने धम्म बलाने जिंकले. अशा डाकू अंगुलीमालाला देखील धम्म प्रवाहामध्ये आणले. अशा भगवान बुद्धांच्या तेजाने यांचं जय हो, यांचं मंगल हो. अशी जयमंगल अट्टगाथा आहे. मी पहिला साधू म्हणेन, तुम्ही साधू बोलायचं आहे आणि मग धारक आकाश हे दारिका स्वाती यांच्या गळ्यामध्ये हार घालतील. मी दुसरा साधू बोलेन त्यावेळी तुम्ही साधू बोलायचं आहे. त्यावेळेस दारिका स्वाती ही धारक आकाश यांच्या गळ्यामध्ये हार घालेल. मी तिसरा साधू तुमच्या हातातील फुलांसाठी बोलणार आहे, तो साधू तिसरा असेल आणि मग त्यानंतर फुलं टाकायचे. पहिला साधू फक्त धारकासाठी असेल. त्यावेळी मी साधू बोलेन, तुम्ही साधू बोलायचं आहे. मी साधू बोलेन, तुम्ही बोला, मग आकाश हे हार घालतील. साधू दुसरा साधू स्वाती यांच्यासाठी आहे. मी साधू बोलेन, तुम्ही साधू बोलायचं आहे. मग दारिका धारकाच्या गळ्यामध्ये हार घालेन. साधू आता बघा, बनते आनंद यानी, बनतेजी आनंद यांनी